पावसामुळे मुंबई मेट्रोचा वेग काहीसा मंदावलेला आहे। वादळी वाऱ्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे, त्यामुळे मेट्रोच्या सेवेवरती सुद्धा परिणाम जाणवतोय। अवकाळी पावसामुळे आधीच आपण बघितलेलं होतं मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे आणि त्याविषयी बोलूयात। उमेश करंजकर आपल्या सोबत जोडले गेलेत। उमेश, 20 मिनिटं आधीच मध्य रेल्वेचा खोळंबा होत असलेला दिसतोय, आता मेट्रोच्या सेवेवरती सुद्धा परिणाम झालेला आहे। कारण गेल्या 10 ते 15 मिनिटांपासून जोरदार सोसाट्याचा वारा जो आहे या सगळ्या परिसरात आपल्याला पाहायला मिळतोय। खास करून मानखुर्द असेल, घाटकोपर असेल, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वारा जो आहे तो सुटलाय आणि यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ जी आहे ती या सगळ्या परिसरात उडताना आपल्याला पाहायला मिळते। आणि संध्याकाळची वेळ आहे, हे सगळे जे वेस्टर्न मुंबईतून जी लोक ईस्टर्न हायवेकडे जातात, हा मोठ्या प्रमाणात मेट्रोचा वापर करतात आणि असं असताना यावेळेस हा मेट्रोचा वेग जो आहे तो मंदावलेला आहे। कारण मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळते आणि त्यामुळे मेट्रो वेगाने चालवणे किंवा जी नियमित मेट्रोचा जो स्पीड आहे त्या स्पीडने चालवणं जमत नाही आणि म्हणून हा मेट्रोचा वेग थंडावलेला दिसतोय, थोडासा मंदावलेला दिसतोय आणि याचा सगळा परिणाम जो आहे तो या सगळ्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर पण देखील आपल्याला पाहायला मिळते। एकूणच सध्या जर तिकडची सगळी परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणात वारा सुटलाय, वादळाप्रमाणे सगळा हा परिसर वाटतोय आणि मोठ्या प्रमाणात धूळ जी आहे या सगळ्या परिसरात जाणवते। एकूणच थोड्या वेळामध्ये मोठा पाऊस देखील या सगळ्या परिसरात होईल अशा प्रकारची देखील शक्यता आहे आणि म्हणूनच सर्वांना या सगळ्या ठिकाणाहून आपल्या घरी जायचंय। मोठ्या प्रमाणात संध्याकाळच्या वेळेत जर आहे तर चाकरमानी आपल्या घरी या सगळ्या परिसरातून निघतो। मात्र सध्या रेल्वे आणि मेट्रो अशा दोन्ही या सगळ्या वाऱ्याचा फटका पडतोय, धुळीचा फटका पडतोय आणि म्हणून वेग जो आहे तो मंदावलाय आणि हा सगळा संध्याकाळच्या वेळेस होत असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणे याचा जो फरक आहे तो पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी धन्यवाद उमेश या सगळ्या माहितीसाठी। तर आपण बघतोय मेट्रोवरती सुद्धा मेट्रोच्या सेवेवरती परिणाम झालेला आहे। वादळी वारे आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे इतकं धुळीचं वातावरण निर्माण झालेलं आहे संपूर्ण या पट्ट्यामध्ये, या परिसरामध्ये आणि या सगळ्यामुळे मेट्रोच्या सेवेवरती सुद्धा परिणाम झालाय। आणि मुंबईच्या घाटकोपर परिसरामधून प्रकाश अंकुशराव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आमचे प्रतिनिधी प्रकाश, काय अपडेट्स आहेत? कारण अगदी काही वेळापूर्वी जसं तुम्ही सांगत होतात या ठिकाणी धुळीचं वादळ आल्यासारखी परिस्थिती होती आणि या सगळ्याचा परिणाम आता मेट्रोच्या सेवेवरती जाणवताना दिसतोय। नक्कीच हा जो मोठा परिणाम जाणवतोय आपल्याला, कारण आता जो सोसायटीचा वारा सुटलाय, पाऊस जोराचा आहे, दृश्यमानता जी कमी झालेली आहे, त्यामुळे याचा जो परिणाम आहे तो मेट्रो सेवेवर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। कारण मेट्रो सेवा जी आहे, मेट्रो जी आहे फार स्लो, फार हळू जी आहे ती घाटकोपर कडून वर्सोवाच्या दिशेने निघालेली आहे आणि आता बराच वेळ झालाय की दृश्यमानता जी आहे ती कमी झाली होती, वारा जोरात होता, त्यामुळे मेट्रोने जी आहे ते तांत्रिक कारणामुळे जी सेवा आहे ती हळू केली असावी असा अंदाज जे बांधला जातोय। मात्र आत्ताची परिस्थिती पाहता मेट्रो सेवेवर आत्ताचा जो अवकाळी पाऊस आहे त्याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। अगदी प्रकाश, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर आपण बघतो मेट्रोचा वेग काहीसा मंदावलेला आहे, दृश्यमानता कमी असल्यामुळे मेट्रोचा हा वेग कमी करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरची वाहतूक सुद्धा काहीशी खोळंबली आहे। 20 मिनिटं उशिराने इथली वाहतूक सुरू आहे। बदलापूरमध्ये आपण पाहिलं होतं ओव्हरहेड वायरवरती झाडांच्या फांद्या पडलेल्या होत्या आणि त्यामुळे तिथली सुद्धा वाहतूक काहीशी खोळंबून राहिलेली आहे। तर तिथे घाटकोपर परिसरामध्ये सुद्धा अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे, ज्याचा फटका आता हळूहळू या रेल्वेच्या सेवेवरती, मध्य रेल्वेच्या सेवेवरती बघायला मिळतोय। ठाण्यामध्ये सुद्धा पावसाला सुरुवात झालेली आहे। नवी मुंबईच्या वाशीमधल्या जुहू गावामधला वीज पुरवठा खंडित झालेला आहे। आताची ही अपडेट आपण बघतोय, वेगवेगळ्या ठिकाणी वीज पुरवठ्यावरती सुद्धा परिणाम होतोय। 3 ते 4 तासांसाठी पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे। पालघर आणि ठाणे जिल्ह्याला हवामान विभागाने हा एक मोठा अलर्ट दिलाय। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे खरं तर सगळ्याच नागरिकांसाठी। हवामान विभागाने आता पुढचे 3 ते 4 तासांसाठी अलर्ट दिलाय। खास करून पालघर आणि ठाण्यासाठी हा पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय। उमेश आपल्या सोबत आहे। उमेश, काय अधिकची माहिती आहे? नक्कीच गेल्या 2 ते 3 दिवसापासून हा अलर्ट जो आहे तो देण्यात आला होता, मात्र आज जो आहे हा अलर्ट आहे तो मोठ्या प्रमाणात शक्यता पावसाची होऊ शकते अशा प्रकारचं हवामान विभागाने याआधीच सांगितलं होतं। मुंबई असं पालघर असेल, ठाणा असेल, शहापूर असेल किंवा मुंबई उपनगर असेल, या दोन्ही उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात सायंकाळी पाऊस पडू शकतो अशा प्रकारची शक्यता। अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते।